जय गजानन जय तो संस्कृत रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं सर्व संस्कृत रसिकांचं मनपूर्वक स्वागत. पुराणांमध्ये आपण वेगवेगळ्या कथा ऐकतो, त्यांचा अभ्यास करतो, निदान श्रवण करतो. त्या श्रवण करत असताना काही मजेदार कथा आपल्या समोर येतात. वेगवेगळ्या पुराणात काही थोडेफार संदर्भ बदलून त्या कथा येतात, पण त्या सगळ्यांमधून एक विशिष्ट प्रकारचा संदेश आपल्याला सांगायचा असतो. एक विशिष्ट जीवन मूल्य आपल्याला प्रदान करायचं असतं. एक जीवन दृष्टी द्यायची असते. त्या कथा सांगितलेल्या असतात. अशी एक मजेदार कथा नक्की केव्हा ना केव्हा तरी ऐकलेली. कोणीतरी एखादा जीव असतो, त्या जीवाचा मृत्यू होतो. जीव तिथून निघून गेल्यानंतर म्हणजे देहपतन झाल्यानंतर त्याला यमलोकामध्ये नेल्यानंतर यमराजाच्या समोर उभं केलं जातं. यमराज चित्रगुप्ताकडे पाहतात. सगळ्या पापपुण्याची नोंद ठेवणारी योजना किंवा देवता म्हणून चित्रगुप्तांचं वर्णन आपल्याकडे पाहायला मिळतं. त्या चित्रगुप्तांना विचारल्या जातं, याचे पाप काय आहेत, याचे पुण्य काय आहेत. ती सगळी लेखापडी त्यांच्या जवळची जी असते ती पाहून ते यमराजाला सांगतात की यांनी या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, त्याच्याकरता याला हे फळ मिळू शकतात, सत्फल मिळू शकतात, किंवा हे वाईट कर्म केलेले आहेत त्याकरता या शिक्षा शास्त्रांनी सांगितलेल्या आहेत. अशा प्रकारचे निवाडा ते त्यांच्या समोर देतात, यमराजांना सांगतात. काही जागी असं वर्णन मजेदार आहे की यमराज त्या जीवाला विचारतात. यमराजांच्या समोर असणाऱ्या त्या जीवाला विचारलं जातं की तू सांग, तुला आधी दुःख भोगायचं आहे की सुख. म्हणजे मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. प्रत्यक्षात असं होतं का, यमलोकात असं नेलं जातं का, यमलोक असतो का, हे प्रश्न नका विचारू. त्यातून जे सांगायचंय ना ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. म्हणजे त्या कथा आपल्याला उपयोगी ठरतील. नुसत्या वाचायच्या नाही आहेत, उपयोगी ठरवून घ्यायच्या आहेत, करवून घ्यायच्या आहेत. कशा उपयोगी पडतील? सामान्यतः असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा सामान्य माणसाची वृत्ती ही सुखासीन वृत्ती असते. त्याला सुख उपभोगायला आवडतं. आणि म्हणून बऱ्याच कथांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की तो जीव सांगतो मी पहिले सुख भोगणार. मग स्वाभाविक यमराज तथास्तु म्हणतात. तो कुठल्या तरी राजवंशात जन्माला येतो. जन्माला आल्यापासून सगळ्या प्रकारची सुखसंपन्नता, सगळे साधन पायाशी लोटांगण घेत आहेत, अशी सुंदर अवस्था असते. आनंदात मजेत राहतो. पण आणि मग त्या पण मध्ये केव्हा तरी एकदा, कारण एकदा तुम्ही सुख भोगायचंय म्हटल्यानंतर ते दुःख फक्त तुम्ही नंतर ठेवलं, टळलं कुठं, ते वाट्याला येणारच आहे. आणि मग नंतर त्या दुःखाचा जेव्हा उद्भव होतो, जेव्हा त्या दुःखाचं फळ मिळायची वेळ येते तेव्हा काहीतरी विचित्र गोष्ट घडते. मग एखादा भयानक रोग होतो, सगळं वैभव कामाचं नाही राहत अशी अवस्था येते. कुठंतरी परचक्राचं आक्रमण होतं आणि मग परकीय आक्रमणानंतर राज्य हातातून चाललं जातं. भिके कंगाल व्हायची वेळ येते. जंगलामध्ये वनवासी स्वरूपामध्ये फिरायची वेळ येते. क्षमस्व. अशा प्रकारच्या कथा आपल्याला पाहायला मिळतात. पुढची मजेदार रचना आहे त्याच्यातली. सगळेच असं नाही करत. काही लोक जे शहाणे असतात, मी मुद्दाम शहाणे शब्द नंतर यासाठी वापरलाय की त्यातून आपल्याला त्यांना ते सांगायचंय. काय सांगायचंय? हा जो शहाणा जीव असतो ना, तो म्हणतो मी पहिले दुःख भोगून घेईल, नंतर आनंदाचा विषय करू. का? कारण त्याच्यात शहाणपणच त्याच्यात आहे. मग त्यांनी पहिल्यांदा दुःख भोगायचं म्हटलं की तो एखाद्या गरीब कुटुंबात जन्माला येतो. नाना प्रकारचे संकट, नाना प्रकारच्या समस्या, त्याचं आयुष्य अक्षरशः नकोसं झालेलं असतं. आणि मग अचानक एक दिवस सुखाचा त्याचा प्रभाव मिळायला सुरुवात होते, फलप्राप्तीला आरंभ होतो. आणि मग कुठल्या तरी राज्यातला राजा वगैरे मरतो. त्या राज्यातल्या लोकांनी निपुत्रिक राजा असल्यामुळे नवीन राजा शोधायसाठी काहीतरी योजना केलेली असते. जसं काही कथांमध्ये आहे, त्या राजाच्या हत्तीच्या सोंडेमध्ये एक माला दिली जाते आणि तो हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालेल त्याला राजा करण्यात येईल. अशा प्रकारच्या कथा आपल्याला पाहायला मिळतात. तो हत्ती बरोबर याच्याकडे येतो. आयुष्य सगळं अत्यंत दुःखात गेलेला उद्यापासून त्या राज्याचा सम्राट आपल्याला पाहायला मिळतो. ही जी रचना आहे ना, ती रचना आपल्याला समजून घ्यायची आहे. तो खऱ्या अर्थाने शहाणा. का? कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्यांदा सुख भोगलं आणि त्यानंतर जर दुःख आलं ना तर ते अत्यंत भीषण असतं.
उलट आधी जर दुःख भोगून घेतलं आणि नंतर जेव्हा सुखाचा काळ येतो तेव्हा त्या सुखाचा आनंद, त्याचा आस्वाद अधिक सुंदरपणे घेता येतो. ही जी भूमिका आहे, हा जो मानसशास्त्रीय विचार आहे, तो सुभाषितकार आपल्या समोर किंवा ते कथाकार आपल्या समोर ठेवतात अनेक प्रकारे. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा सांगितलं, सुरुवातीच्या काळात त्रास करून घ्या, सुरुवातीच्या काळात सगळ्या गोष्टी मिळवा, प्राप्त करा, म्हणजे पुढे आनंद घेता येईल. किती मजेदार वेगवेगळे सुभाषित आहेत आपल्याकडे. एक मजेदार सुभाषित सहज आठवलं म्हणून सांगतो. प्रथमे नार्जिता विद्या, द्वितीये नार्जितम धनम, तृतीये नार्जितम पुण्यम, चतुर्थे किम करिष्यसि. क्षमस्व. हिशोब आपल्या समोर सांगितला. प्रथमे मानवी जीवनाचे 4 भाग सांगितलेत आपल्याकडे. 4 भागामध्ये ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास असे 4 आश्रमाचं वर्णन आपल्याकडे सांगितलं. जशाला तसं आत्ता केलं पाहिजे असं नाही, पण त्यातला साधारण चौपटीचा भाग म्हणजे चौथाही भाग हा जो विषय आहे ना तो समजून घ्या. प्रथमे नार्जिता विद्या, पहिल्या काळामध्ये म्हणजे अगदी तारुण्यात येईपर्यंतच्या काळात विद्या प्राप्त करावी. त्यावेळा पाठांतर होऊ शकत असतं, जीवाला ते शक्य असतं, म्हणून सुरुवातीला विद्या मिळवावी. दुसऱ्या अवस्थेमध्ये जेव्हा तारुण्य आहे, अंगात शक्ती आहे, त्यावेळा सृजनशीलता असावी, पैसा मिळवावा, धन मिळवावं. कशालाही नाही म्हटलं नाहीये तुमच्या माझ्या संस्कृतीने, व्यवस्थित लक्षात घ्या. धर्म, अर्थ, काम, मोक्ष चारीलाही पुरुषार्थ म्हटलेला आहे. त्यामुळे तो विषय समजून घ्यायचा आहे. इथे रचना आपल्या समोर सांगितली. पहिल्यांदा विद्या मिळवावी, दुसऱ्यांदा धन मिळवावं. तिसऱ्या भागामध्ये म्हणजे सामान्यतः ज्याला आपण सेवानिवृत्तीनंतरचा काळ सध्याच्या काळात म्हणू, तेव्हा पुण्यप्राप्तीचा प्रयत्न करावा. आणि या 3 गोष्टी नाही केल्या ना तर चौथ्यामध्ये काय करशील, याचा अर्थ जेव्हा जायची वेळ येईल तेव्हा हातात काहीच नसेल. मग ही जी अवस्था आहे तशी नसली पाहिजे हे सुभाषितकार आपल्याला व्यवस्थित सांगतायत. कारण सुरुवातीला जर आनंदात राहिले आणि नंतर जर दुःखाची वेळ आली तर ती किती भयानक असते हे सांगणारं एक सुभाषित, ते सांगणारी एक अन्योक्ती त्या निमित्ताने आपल्या समोर आहे. चिंतन आपल्याला त्याचं करायचंय. आपल्या समोर मधुपान्योक्ती सांगितली. मधुप शब्दाचा अर्थ भुंगा असा आहे. भुंग्याला उद्देशून सुभाषित केलं. भुंग्याच्या जीवनात घडणाऱ्या काही परिवर्तनांचा विचार करत सुभाषितकार आपल्याला सांगतात, अन्योक्तिकार आपल्याला सांगतात कशी आहे त्या भुंग्याची अवस्था, अनेकदा कशी असते ते सांगायचंय. ते म्हणतायत, नीतम जन्म नवीन नीरज वने, पीतम मधु स्वेच्छया. नीतम जन्म, अख्खा जन्म घालवलेला आहे, सगळा जन्म त्याचा गेलेला आहे. कुठे? नूतन किंवा नवीन नीरज वने. नीरज शब्दाचा अर्थ कमळ. त्या कमळाच्या वनामध्ये, कमळाच्या ताटव्यामध्ये, कारण आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे शब्द आहेत. कमळाचा असतो तो ताटवा. त्या ताटव्यामध्ये, त्या कमलिनीमध्ये त्याचं संपूर्ण आयुष्य गेलं. नीरज शब्द वापरला. संस्कृत भाषेचे जे वेगवेगळे वैशिष्ट्य आपण अनुषंगिक स्वरूपात पाहतोय त्यातलं हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे की इथे वेगवेगळ्या शब्दांच्या निर्मितीची सुविधा आहे. म्हणजे कसं, जसं आपल्या समोर नीरज शब्द आला, नीर शब्दाचा अर्थ आहे पाणी, ज शब्दाचा अर्थ आहे जन्माला आलेलं, जे पाण्यात जन्माला येतं ते. जसं आपण पंकज शब्द पाहिला होता, इथे नीरज शब्द वापरला. आता गंमत पहा संस्कृत भाषेची, नीर शब्द वापरला पाणी या अर्थाचा, पुढे लावला ज शब्द. आता गंमत अशी आहे त्यातली की पाणी या अर्थाचा दुसरा कोणताही शब्द वापरला आणि पुढे जर ज शब्द ठेवला तर त्याचा अर्थ कमळ असाच होणार आहे. म्हणून जलज असाही शब्द तयार करता येतो, तोयज असाही शब्द तयार करता येतो, वारिज असाही शब्द तयार करता येतो, अंबुज असाही शब्द तयार करता येतो. आणि हे सगळे कमळ याच अर्थाचे, कारण त्यातून भाव तोच सांगायचा आहे. तुम्हाला एवढ्या शब्दांची गरज काय? त्यातल्या वेगवेगळ्या छटा जशा असतात ना, तसं वृत्तात बसवण्यासाठी ज्या ज्यावेळी जो जो शब्द आवश्यक आहे तो तयार करण्याची संस्कृतची ही अलौकिक क्षमता आहे. कारण संस्कृतमध्ये बिना वृत्ताचं लेखन नावाची गोष्टच नाहीये. त्याच्यामुळे वृत्तबद्ध अशा पद्धतीची रचना करायची तर ही सोय जी असते ती आपल्याला संस्कृत भाषेत अत्यंत श्रेष्ठ पद्धतीने पाहायला मिळते. त्याचा सहज उल्लेख केला. पीतम मधु स्वेच्छया. आयुष्य त्याचं सगळं कमळाच्या ताटव्यात गेलं. किती सुखाची रचना आहे लक्षात घ्या. अत्यंत सुखामध्ये ज्याचं संपूर्ण आयुष्य गेलं, नुसतं सुखात म्हणजे सुगंधात किंवा त्या कमळाच्या सुंदर स्पर्शामध्ये गेलं असं नाही. पीतम मधु स्वेच्छया.
आयुष्यभर स्वेच्छेने पाहिजे तेवढा हव्या त्या प्रमाणामध्ये मध पीत होता. सामान्य गोष्टीचं भक्षण नाही केलं, मधाचंच. जगातली सगळ्यात सुंदर पदार्थाची रचना ती आपल्या समोर सांगितली. त्याचं प्राशन करत करत तो मोठा झालेला आहे. वर समजा तिथून दुसरीकडे गेला, कारण मध्ये मध्ये जावं लागणार आहे. कमळ कायम राहणार नाहीयेत. विशिष्ट काळामध्ये कमळ समजा मिटले किंवा कमळ नष्ट झाले, आता कुठे जाणार आहे त्याचंही वर्णन करताना म्हणतात, मालत्याहा कुसुमेषु येन सततम केली कृता हे लया. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. मालतीचं वर्णन केलं. प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे फुलं येणार आहेत, पण त्या सगळ्या फुलांमधल्या त्याच फुलांवर तो भुंगा फिरतोय की जे फुलं सुखदायी आहेत, आनंददायी आहेत. आणि म्हणून एकदा वर्णन, अर्थात प्रत्येक ऋतूचं नाही केलं, ते वेगवेगळ्या ऋतूमधलं वर्णन पुढे गृहीत आहे की कमळ होतं तोपर्यंत कमळावर, कमळ नाही तेव्हा मालतीवर, उद्या म्हणाल मालती नसेल तर आणखीन पुढचं फुल घेईल, पण त्या फुलांमध्ये तोच आनंद असेल अशाच जागी जाणार आहे. ही जी भूमिका आहे ना, ती भूमिका समजून घ्या. आणि मालत्याः कुसुमेषु तेन सततम केली म्हणजे क्रीडा ज्याला आपण म्हणतो, खेळ, लीला, सहज आयुष्य जगत राहणे. केली कृता हे लया. हे लया शब्दाचा अर्थ आहे अत्यंत आनंदाने, प्रसन्नतेने, अत्यंत सुखद स्वरूपामध्ये त्यांनी ही संपूर्ण आयुष्य त्याचं असं कमळांच्या, मालतीच्या सोबत घालवलेलं आहे, मोगऱ्याच्या वेलीवर घालवलेलं आहे. ते नसेल तेव्हा अन्य सुगंधी फुलांवरच जगलेला आहे, असा त्यातला भाव लक्षात घेतला की मग कवींना जे सांगायचंय ते नेमकेपणाने आपल्या समोर येतं. पण आणि मग पण म्हटलं की आधीच्या दोन याच्यात सांगितलेल्या गोष्टी गेल्या, कारण शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या पाचही आनंदांचा विचार कमळाच्या, मालतीच्या माध्यमातून मांडलेला आहे. ते सगळं सुखाचं आयुष्य होतं, सगळी सुखाची रचना होती. पण काळ बदलला, कधीतरी परिस्थिती अशी बदलते आणि मग बदलल्यानंतर काय झालं, आता परिस्थिती अशी विचित्र आली. तेने यम, ते ना इयम, इयम म्हणजे या, त्या वेली करता वर्णन केलेलं आहे. ज्या वेलीचं पुढं वर्णन वापरणार आहे त्या, पण कसा आहे तो, मधुगंध लुब्ध मनसा, मधूच्या गंधाने लुब्ध असलेला, तसंच ज्याचं मन आहे. याचा अर्थ ज्याला सतत गंधाचीच अपेक्षा आहे, गंधाच्याच भरोशावर तो जाणार आहे. आणि गंध तिथं जाऊन पोचल्यानंतर गंधाच्या आधारे तिथे मधु प्राशन करणार आहे. म्हणून मधु गंध लुब्ध मनसा. पहिल्यांदा मधूचा त्याच्या मनामध्ये लोभ आहे, आनंदाचा लोभ आहे, आणि तो प्राप्त कसा करायचा, तर गंधाच्या आधारे. म्हणून त्या दोन शब्दांचं वर्णन वापरलं, मधु गंध लुब्ध मनसा. त्याच्यावर लुब्ध ज्याचं मन आहे, याचा अर्थ त्याचाच विचार ज्याच्या मनामध्ये सतत येत आहे, असा तो जो सुंदर भुंगा कुठे जाऊन पोहोचला, गुंजालता सेव्यते. गुंज नावाची जी वेल आहे, त्या गुंजीच्या बियांच्या आधारे पूर्वी आपल्याकडे वजन म्हणून वापरत होते. म्हणून त्या गुंजीच्या बिया सामान्यतः एका वजनाच्या असतात, सारख्या वजनाच्या असतात, आणि म्हणून त्याचं वजन म्हणून वापरायचं. पूर्वीच्या काळचे आपल्या आजीच्या आजोबांच्या काळातला दिवस आठवा, एक गुंज सोनं असा आपण सहज शब्द वापरत होतो. तर एक गुंज कुठून आलं, तर त्या गुंजेच्या बीच्या वजना इतकं, असं ते वजन मोजण्याची त्या काळची पद्धत होती. आताच्या पद्धतीचे वजन जेव्हा तयार झालेले नव्हते, त्याच्या आधीचं जे वर्णन आहे त्या गुंजेचं, ही गुंज नावाची अत्यंत, जसं आपलं तोंडलं आपल्या अनेकांना माहिती आहे तशा पद्धतीने अनेकांनी गुंजही पाहिलेली असेल, प्रश्न नाही. त्या गुंजेच्या झाडाला ज्या फळं लागलेले आहेत, लाल गुंज टपोरे अशा प्रकारचे फळांचं वर्णन आहे. त्या गुंज फळांचं सुद्धा वर्णन बिंबाधरा अशा स्वरूपामध्ये सुंदरीच्या ओठाकरता केलाय. तो सुंदर भाग निश्चित असेल, ते फळ दिसायला आकर्षक असतं, याच्याबद्दलचा प्रश्न नाही. पण त्या गुंजेच्या वेलीला ना फुलं असतात, ना त्या फुलांचा सुगंध असतो, ना तिथे मध असतो. म्हणजे ज्या दोन गोष्टी करता यायचं त्याच मूळ गोष्टी नाहीयेत. हा जो भाव आहे ना, तो व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे त्यांना काय सांगायचंय ते आपल्याला नेमकेपणाने लक्षात येईल. आणि मग अशा याच्यात ते म्हणताय की अशा त्या गुंजलतेवर जाऊन पोहोचायची. आज त्याच्यावर दुर्दैवी वेळ आली. हा अधिक दैव कृतम. अरे अरे, दैवानी काय वेळ आणून ठेवली आहे, नशिबानी काय थट्टा मांडलेली आहे त्याची. सैव मधुपा, हा तोच मधुप, मधूचं पालन करणारा, मधूचं प्राशन
निर्माण करणारा असा तो जो मधुप, तो काम काम दशाम नागताहा. अरे कोणकोणत्या वाईट दशेत येऊन पोहोचला, किती वाईट अवस्था आली. जो कधीतरी कमळात राहत होता, जो कधीतरी मालतीत राहत होता, त्याला आता गुंजांच्या मागे लागायची वेळ येते. जीवनातली ही जी विपरीतता आहे ना, ती कवी आपल्या समोर नोंदवतायत. आणि मग वेगळ्या अर्थाने आपल्याला एक वेगळा संदेश त्यांना द्यायचा आहे की लक्षात ठेवा, आज सगळं संपन्नतेने युक्त असलं ना, कदाचित दैवगती पलटू शकते आणि तशी पलटली तर वाईट वेळ येऊ शकते. म्हणून सध्या आहे त्याचा आस्वाद जरूर घ्यावा, पण उन्मत्तता येऊ नये हा एक वेगळा अर्थ सांगायचा आहे. नाहीतर गुंजेवर जगणं हे नशिबात कुठेतरी येऊ शकतं. त्याच्यावर गुजराण करण्याची वेळ दुर्दैवाने येऊ शकते. तशी येऊ द्यायची नसेल तर नियमबद्ध जीवन असलं पाहिजे आणि असलेल्या गोष्टीचा विवेकपूर्ण उपयोग असला पाहिजे, असा सुंदर संदेश देणारं सुभाषित, एक सुंदर अन्योक्ती. पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.